नमस्कार मित्रांनो, द गोट क्लिनिक या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आजचा एक नवीन विषय, चांगला आपल्या माहितीपूर्ण विषय, जो की आपल्या शेळी मेंढी पालनमध्ये अतिशय गरजेचा राहणार आहे। जे की आपला जो इंचाचा टेप येतो त्याच्या सहाय्याने आपल्या शेळीचं किंवा मेंढीचं वजन मोजण्यासंदर्भात पहिल्यांदा हे जाणून घ्या की आपल्या शेळीचं मेंढीचं वजन आपल्याला माहिती का पाहिजे। हा आपला विचार बाजूला ठेवा की ती मला विकायच्या दृष्टीने एक वेळेस ठीक आहे ते, पण सर्वात महत्त्वाचं येते की आपण मेडिसिन ज्यावेळेस आपल्या शेळीला मेंढीला वापरतो वजनाचा अंदाज नसल्यामुळे बऱ्याच वेळा खूप कमीचा डोस किंवा जास्तीचा डोस दिला जातो आणि त्याच्यापासून आपल्याला नक्कीच नुकसान खूप सहन करावं लागतं। तर अशा प्रकारचं वजन मोजण्यासाठी आपल्याला एकच गोष्ट लागते, हा 20 रुपयाचा इंचाचा जो टेप येतो, टेलरिंग कामासाठी वापरण्यात येणारा हा टेप आहे। हा कुठेही तुम्हाला साध्या दुकानामध्ये मिळून जाईल। 20 रुपयाची गोष्ट आहे, हिने आपल्याला अचूक प्रमाणात आपण शेळीचं मेंढीचं वजन घेऊ शकतो। तसेच वजनानुसार आपण योग्य तो डोस, योग्य ती अँटीबायोटिक असतील, जलाबाचे औषध असतील, अशा भरपूर साऱ्या गोष्टी आपल्याला बंदिस्त शेळीपालनामध्ये वापरावं लागतात। त्याचं जर प्रमाण अचूक केलं तर औषध खूप चांगली काम करतात, नाही तर बऱ्याचशा वेळा त्याचे आपल्याला साईड इफेक्ट जास्त बघायला मिळतात। तर तुम्ही म्हणताल की कमी औषध दिल्यामुळे कुठले साईड इफेक्ट होतात, तर कमी औषध दिल्यामुळे औषधाची रेजिस्टंट पॉवर तयार होते, म्हणजे त्या मेंढीच्या हेल्थवरती काही फरक पडणार नाही, पण ते औषध भविष्यात तुमच्या मेंढीवरती, शेळीवरती कसल्याही प्रकारचं काम करणार नाही, रेजिस्टंट पॉवर तयार झाल्यामुळे। हे कशामुळे होतं का, माझा असा अनुभव आहे की बरेचसे शेळीपालक हे कमी प्रमाणात डोस देतात। वजन म्हटलं की आपल्याकडे फक्त एक कन्सेप्ट असतो की तिचं मटण किती बरं, त्याचा वजनाचा अंदाज असतो बऱ्यापैकी, आणि बऱ्याचशा जणांना तोही नसतो, पण ज्यांना कोणाला असेल तर तिच्या मटणाचा अंदाज असतो की ह्या प्राण्यापासून आपल्याला मटण किती मिळणार आहे। त्यामुळे आणि आपल्याला डोसेस जे द्यायचे असतात ते जिवंत वजनानुसार, म्हणजे आता हे समोर ज्या मेंढ्या बघताय तुम्ही, ह्यातली एकही 35-40 किलोची आतली मेंढी आहे, पण पाहताक्षणी आपल्याला असं वाटेल की 15-20-18 किलोच्या मेंढ्या आहेत, अशा काही मेंढ्यांचं वजन आहे, आणि तो 18-20 किलोचा डोस दिल्यामुळे खूप साऱ्या अडचणीला आपल्याला समोर जावं लागतं। ह्याच्यासाठी सामान्य साहित्य लागतं आपल्याला, जो 20 रुपयाचा टेप आहे। नवीन प्रॅक्टिस करणाऱ्यांनी, कारण इलेक्ट्रिक काटा सगळ्यांकडे अवेलेबल नसतो आणि तो वागवूही शकत नाही आपण, त्यांनी ॲक्युरेट वजनाचा अंदाज असतो माझ्या मताप्रमाणे टेपनी वजन मोजूनच ट्रीटमेंट करा, जी तुम्हाला खूप फायदेशीर आहे। खूप सोपी पद्धत आहे। एक 5-6 महिने जर रेग्युलर तुम्ही असा अंदाज घेत गेला तर नक्कीच तुम्हाला नंतर पाहताक्षणी तिचं वजन लक्षात येईल आणि अशा वेळेस ट्रीटमेंट खूप इफेक्टिव्ह काम करेल। तर वजन कशासाठी मोजायला शिकायचं आपल्याला हे तुम्हाला सांगितलं की पहिला आपला माइंडसेट हा असला पाहिजे की योग्य ट्रीटमेंटचे डोस देण्यासाठी आपल्याला वजन मोजायचं आहे। आता ह्या पद्धतीमध्ये 1-2 किलोचा एरर राहू शकतो, तेवढा गृहीत धरायचा, 1-2 किलो कमी जास्त होऊ शकतं, पण ज्यावेळेस आता टेपच्या साह्याने वजन का मोजलं पाहिजे हे तर पाहिलं आपण। आता ते कशा प्रकारे मोजायचं ते तुम्हाला सांगतो। पहिल्यांदा छाती मोजायची आपल्याला, इंचाच्या मापामध्ये मोजायची आहे, एकदम टाईट नाही करायची आणि एकदम लूज पण नाही। आता हे माप आहे 27, दोन्ही पायाच्या मागे बरोबर एक्झॅक्टली आपल्याला छाती मोजायची आहे। दुसरी गोष्ट आहे लेंथ, ह्या पुढल्या पायाचं जे उभरलेलं हाडूक आहे हे, तिथून ते तिच्या पाठीमागचं शेपटामागचं एक हाडूक आहे तिथपर्यंत मोजायचं। हा मणक्यावरला हात काढा आणि तिला सरळ उभा राहून द्या। अशा प्रकारे 2 मेजरमेंट घ्यायचे आहेत, एक आहे छातीचा घेरा आणि दुसरा आहे लेंथ। घ्या परत, किती झाली होती बघा। छातीचा घेरा 27 इंच आहे, आणि लेंथ किती, 26। लेंथ 26 आहे आणि छातीचा घेरा 27। आता कसं करायचं ते बघू। 2 मेजरमेंट घेतलेली, पहिलं आहे छातीचं जे की आहे 27 इंच आणि तिची लांबी आहे 26 इंच, बरोबर। तर आपल्याला ह्याच्यामध्ये काय करायचं आहे, पहिल्यांदा छाती 27 गुणिले छातीचं माप हे डबल घ्यायचं आहे, पुन्हा 27 आणि गुणिले तिची लांबी 26 आणि ह्याला भागिले करायचं आहे 300, बरोबर येणारं जे तिचं माप आहे ते पाऊंडमध्ये येणार आहे। किती येते ते आपण एका मिनिटात बघूया। आता उत्तर आलंय 63.18, पण एक्झॅक्टली हे वजन नाही, हे वजन आहे ते पाऊंडमध्ये आहे। आता हे आपल्याला किलोमध्ये डायव्हर्ट करायचं आहे, त्यासाठी काय करायचं, 63.18 गुणिले 0.454 आणि एक्झॅक्टली हे जे उत्तर येणार आहे ते तिचं वजन असणार आहे।
हा स्क्रीनशॉट काढून ठेवा. छाती 2दा गुणिले केली, लांबी 1दा भागिले 300. येणारं जे उत्तर आहे ते पाऊंडामध्ये येणार आहे. त्याच्यानंतर पाऊंडाचं आपल्याला किलोमध्ये डायव्हाइड करायचं आहे. तर 63.18 गुणिले 0.454. बघूया आपण किती येते. उत्तर येते 28.63. मग तिचं वजन आहे 28 किलोच्या आसपास. 28.68 असं उत्तर येते. आता ह्या छोट्या एक पिल्लाचं आपण आपल्या टेपच्या साहाय्याने वजन करून बघूया आणि काट्यावरती त्याचं वजन किती भरतंय. पहिल्यांदा आपण त्याची छाती मोजणार आहे. छाती येत आहे 17. आता लेंथ बघणार आहे. आणि लेंथ पण त्याची आहे पाय खाली साधारणतः 16 इंच येते. लेंथ 16 आणि छाती 17. तर त्याचं कसं करणार आपण आता. तर एक मिनिट. पहिल्यांदा छाती आणि दुसरी लांबी. पिल्लाची छाती होती 17 इंच, लांबी 16 इंच. आपण कसं गणित करतो हे 17 म्हणजे छाती 2दा गुणाकार करतो गुणिले 17 गुणिले लांबी 16 आणि भागिले 300. किती आलं उत्तर. 15.41. पण हे वजन झालं पाऊंडमध्ये. तर हे जर आपल्याला डायव्हर्ट करायचं आहे किलोमध्ये, म्हणजे हे 15.41 गुणिले 0.454. किती आलं. 0.454. 6.99 म्हणजे 6 किलो 900 ग्रॅम 7 किलोच्या आसपास याचं वजन भरायला पाहिजे. आपण आता काट्यावरती बघू. काटा चालू करू. वजन अडकू. सोडा. 7.200. हे 200 ग्रॅम वजन ह्याच्या दाव्याचंच असेल. 7.100 ह्या पिल्लाचं वजन येते. मी तुम्हाला काट्यावरती दाखवतो. 7.185 ग्रॅम. हे वरचं 185 ग्रॅम आहे, हे दाव्याचं पकडा. ह्या पिल्ला 7 किलो निघतंय. तसंच आता आपल्या सर्व शेळीपालक बांधवासाठी एक मोठ्या बोकडाचं वजन करायला देतो. लांबी रुंदी देतो त्याची. मला कमेंटमध्ये हे सांगा की त्याचं वजन किती भरले. हा जो समोर दिसतोय आपण बिटलचा प्युअरचा बोकड, त्याची आत्ता लांबी रुंदी घेऊया. ह्या मोठ्या बोकडाची छाती आहे 38 इंच आणि लेंथ आहे 37 इंच लेंथ आहे. तर मित्रांनो ह्याचं वजन किती येऊ शकतं हे मला कमेंटमध्ये सांगा.